भाजीला जर काही नसेल आणि चटपटीत जर काही खायचं असेल तर तुम्ही अशी ही पापडची चटणी करून बघा. कशी बनवायची चला तर मग सांगते. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, शेंगदाणे टाकायचे. हे जिन्नस सर्व छान परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, धना पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. भाजून घेतलेले 4-5 पापडचा चुरा करून घ्यायचा आणि तो पण छान कढईमध्ये टाकून घ्यायचा. वरून कोथिंबीर टाकायची आणि 2-3 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे आपल्याला. भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर पापडची चटणी हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करा आणि इंस्टा आय डीला फॉलो करा.